श्रावणातील पहिला सोमवार असल्याने आज पाथर्डी तालुक्यातील रुद्रेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून आणि राज्यभरातून जे भाविक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। सकाळपासूनच मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि दरवर्षी श्रावणानिमित्त भाविक जे आहे ते रुद्रेश्वराला येत असतात। तर मोठी गर्दी जी आहे ती पहाटपासूनच या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काय सांगाल, काय महत्त्व आहे या रुद्रेश्वराचं? हे रुद्रेश्वराचा खऱ्या अर्थानं नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख आहे आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात या मंदिराचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं। त्याप्रमाणे ओम नमो जाते वेद प्रतिपाद्या या ठिकाणी प्रथम ओवी रुद्रेश्वराला अर्पण करून त्यांनी नेमच्या ठिकाणी जाऊन ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पूर्ण केला। त्यामुळे मंदिराला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि मंदिराची स्थापना नाथांच्या अगोदर झालेली आहे। 11व्या शतकाच्या अगोदर हे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर असल्यामुळं नाथांची परंपरा देखील या मंदिरापासून सुरू झालेली आहे आणि नाथापासूनच वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महादेवालाच वारकरी संप्रदायाचा नाथ संप्रदायाचा उगमस्थान मानलं जातं। या आदिनाथाचा इतिहास आपल्याला पुराणामध्ये सगळ्या ठिकाणी आढळतो आणि या ठिकाणी शंकर महाराज म्हणून धनकवडीला जे महाराज आहेत त्यांनी देखील या ठिकाणी साधना करून आपल्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीची म्हणजे त्यांना प्राप्ती झालेली आहे असे सर्व भाविकांचा या ठिकाणी मानस आहे। म्हणून या ठिकाणी राज्यभरातून महिला भगिनी असतील, भाविक भक्त असतील या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हजर असतात आणि त्यांचं देखील स्वागत आम्ही देवस्थानात करतो। सकाळपासूनच गर्दी असते, किती भाविक जे आहे ते श्रावणी सोमवार निमित्त दर्शनाला घेतात? आज पहिला सोमवार असल्यामुळं पवित्र दिवशी शिवमोठ आज आपली शिवमोठी तांदूळ असल्यामुळं महिला भगिनीची संख्या लक्षणीय दिसते आणि या मंदिराच्या देवराईपासून रुद्रेश्वरपर्यंत पूर्ण रस्ता या ठिकाणी पायी येणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सकाळी 4 वाजल्यापासून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी महिला भगिनी आणि भाविक भक्त येत आहेत। या ठिकाणी पूर्ण महिनाभर या ठिकाणी गर्दी असते, मोठ्या प्रमाणावर असते। त्यावेळेस या ठिकाणी गर्दीचं नियोजन करण्यासाठी देवस्थान कमिटीने पार्किंग व्यवस्था असेल, मोफत फराळाची व्यवस्था असेल, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल केलेली आहे। या ठिकाणी माझ्या अंदाजे या एका महिन्याभरामध्ये 20 ते 25 लाख भाविक दर्शन घेऊन जातात। रोजचा आजचा आकडा जर आपण घेतला तर 1 ते 1.5 लाख लोक भाविक या ठिकाणी आज दर्शन घेऊन जातील असे आमचा आकडा आहे, अंदाज आहे। तर निश्चितच 4 सोमवार जे आहे या श्रावणानिमित्त आलेले आहे आणि लाखो भाविक जे आहे त्या रुद्रेश्वराच्या दर्शनाला सोमवारी येत असतात। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, रुद्रेश्वर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।